पार्टीला आपण एंट्री करतो तेव्हा एक वेलकम बोर्ड असतो, बरोबर. तो असतो पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी आणि बऱ्याच काही गोष्टी त्याच्यातून आपल्याला कळतात की कोणाचं लग्न आहे बाबा आणि अमुक तमुकचं इव्हेंट आहे, मग ह्या डेटला आहे, हा फंक्शन आहे. मग हे सायनेज असतात, हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. पण मग ते कसे असावे हा एक मुद्दा आहे. म्हणजे जेव्हा बघा वेलकम बोर्ड आहे, मी त्याच्यावर लिहिले, पण तुमच्या आतील थीम वेगळी आहे आणि बाहेरचा बोर्ड वेगळा आहे, तर ते कुठेतरी मॅच झालं पाहिजे, त्याचे इलेमेंट्स मॅच झाले पाहिजे. याला सगळ्या गोष्टीला म्हणतात रिदम. म्हणजे तो एक सगळा इव्हेंट आहे, तो एक कॉर्डनली एक दिसला पाहिजे की हा थीम तयार झाला आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी असताना ह्या खूप छोट्या छोट्या बारीक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील वेलकम बोर्डमध्ये सुद्धा. आता त्यात पण असे प्रकारे की वेलकम बोर्ड हा फक्त 2x3चाच असू शकत नाही, त्याच्यामध्ये पण इंग्लिशमध्ये असतं, मराठीमध्ये असतं, इवन त्याच्यामध्ये शेपसुद्धा असतात. असं नाही आहे की तो फक्त स्क्वेअर आहे किंवा तो असा रेक्टँगल आहे, त्याच्यामध्ये कधी राऊंड पण बनतात. तो आपल्या क्रिएटिव्हिटीचा भाग आहे, आपण क्लायंटला काय देतो आणि तो डिझायनरचा पण एक त्याच्यातला कोर व्हॅल्यू आहे की तो पुढच्याला काय प्रेझेंट करतो. पण ॲज अ इव्हेंट प्लॅनर, ॲज अ इव्हेंट डेकोरेटर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत पाहिजे की आपण क्लायंटला आणखीन बेस्ट काय देऊ शकतो. बेसिक तर सगळेच देतात, पण ॲडव्हान्स काय देऊ शकतो, युनिक काय देऊ शकतो, याच्यावरती तुमचा इव्हेंट आणखीन उठून दिसतो. कारण युनिक गोष्टी दिल्याशिवाय किंवा कोणत्याही गोष्टींमध्ये एक युनिकनेस आणल्याशिवाय त्या गोष्टी अपूर्णच वाटतात. म्हणजे सगळेच जण एक गोष्ट करतात आणि मी ती करायला गेलो तर त्यात काय वावगं नाही. पण जर त्या गोष्टींमध्ये काहीतरी वेगळेपण आहे तर डिझाईन थ्रू येतं. मग तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. आता जर सुरुवातच केली आहे तर पाथवे आहे, आपण तिथून सुरुवात करतो, बरोबर. कधी कधी पाथवे नुसतं कार्पेट पण असतं, पण कधी कधी फ्लेक्सिंगमध्ये पण असतं. डिपेंड करतं की आपण काय यूज करतो. आणि पाथवेमध्ये पण आपण इकडून जर ड्रेपिंग केली, कधी कधी थीमच्या अकॉर्डिंगली ते फ्लेक्सिंगमध्ये पण येतं. पण मग ते पण मॅच झालं पाहिजे तुमच्या सगळ्या गोष्टी. हे पण आहे. आता हे झालं प्रेझेंटेशन आहे, त्यामुळे आपण वॉकवेपर्यंत आलो, पाथवेपर्यंत. त्याच्यानंतर एंट्री गेटला, म्हणजे एंट्री गेट पण इथे पण लावू शकतो, आतमध्ये पण असतं, तर डिपेंड करतं व्हेन्यूनुसार सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला एंट्रीमध्ये पण कधी कधी वेलकम बोर्डचंच म्हणते, एक स्टँडीज असते, 3x6 असते साईज त्याची, और 8x8 असते, किंवा बऱ्याच साईजमध्ये आपण आपल्या 5x7, 4x3 अकॉर्डिंगली स्पेस आणि ह्या सगळ्या गोष्टीनुसार करतो. पण कधी कधी असं नाही आहे की सेटअप छोटासा आहे, तुम्ही 8x8चा बोर्ड लावलाय, अपिलिंग होणार नाही. ह्या पण गोष्टी खूप छोट्या छोट्या मॅटर करतात. तुमच्या फ्लेक्सची साईज, तुमच्या बोर्डची साईज, तुमच्या सगळ्या गोष्टी ह्या एक दिसल्या पाहिजे, तेव्हा तो इव्हेंट खूप जास्त एलिव्हेट होतो. कारण जर त्या गोष्टीचं तारतम्यच नाही आहे की तुम्ही एक गोष्ट केलात आणि त्याला तिथे काहीच नाही आहे, तर ते योग्य नाही वाटत आहे, ते उगीच काहीतरी केल्यासारखं वाटतं. तर हे असतं महत्त्वाचं डिझायनिंगमध्ये. आणि जेव्हा तुम्ही डिझायनर्स मॅनेज करता, म्हणजे एखादी टीम तुम्ही, आता तुम्ही स्वतः तर सगळे डिझायनर नाही आहे, पण जेव्हा तुम्हाला एखाद्या डिझायनरकडे जायचं आहे, तुम्हाला या बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही ॲज अ इव्हेंट प्लॅनर, ॲज अ इव्हेंट डेकोरेटर तिथे उपस्थित राहतात किंवा करतात. मग जेव्हा आपल्याकडे क्लायंट येतो, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, प्रेझेंटेशन, ह्या तर गोष्टी होतच राहतात. पण डिझायनर मॅनेज करताना एखाद्या क्लायंटसोबत मीटिंग झाली आपली, आपल्या गोष्टी पुढे न्यायच्यात आपल्याला, तर त्यामध्ये डिझायनरला ॲड करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तिथून त्या डिझायनरला समजत असतं की तुमचं विजन काय, तुम्हाला जो इव्हेंट कितीपर्यंत न्यायचा आहे, काय त्या क्लायंटचं विजन आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याला समजणं खूप गरजेचं आहे. तर अदरवाईज असं पण होतं, मी पाहिलेलं आहे की डिरेक्टली आपण स्वतःच क्लायंटशी कोणत्या पण गोष्टीला डील करायला जातो आणि मग ते आपल्या डोक्याला बोर होतं आणि शिवाय काय म्हणतात ना, ते तिथपर्यंत पोहोचत नाही की क्लायंटला काय पाहिजे आणि डिझायनरला काय द्यायला पाहिजे. म्हणजे दोघांमध्ये जे तारतम्य असते हे तुम्ही आणणं खूप गरजेचं आहे. आता बघा, मी असं ऑब्झर्व केलेलं आहे की जेव्हा इव्हेंट लाईनमध्ये काम करताना की डिझायनर्स हे खूप प्रकारचे झालेले असतात आणि सगळेच करतात. मी असं नाही म्हणत आहे की प्रोफेशनलच काम करतात फक्त किंवा रेग्युलर फ्लेक्सवालेच काम करतात, पण ते चूज करत असताना पण तुमच्या क्लायंटच्या बजेटनुसार, तुमच्या बजेटनुसार आणि क्वालिटीनुसार तुम्ही चूज केलं पाहिजे. डिझायनर चूज करताना पण ती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जर माझ्या क्लायंटचं बजेट एवढं आहे तर मी त्याच्यापेक्षा मोठं काम करणारा डिझायनर नाही हायर करू शकत आहे, पण त्या याच्यामध्ये मी कमी काय म्हणतात खर्चामध्ये चांगलं काम देणं हे आपलं काम, बरोबर की. आता मी इन्व्हिटेशनवरती होते की इन्व्हिटेशन करताना, आता